सगळ्यांना नमस्कार। मी प्रिया आणि रक्षाबंधन स्पेशल घरच्या घरी तयार होणारी मैद्यापासून बर्फीची रेसिपी आज आपण बघणार आहोत। ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला बाजारातून काहीच आणण्याची गरज नाही। घरीच असलेल्या पदार्थापासून आज आपण ही रेसिपी तयार करून घेणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घेता झटपट तयार होणारी ही रेसिपी बघूया। सुरुवातीला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे। पॅन हे थोडंसं गरम झाल्यावर यामध्ये 1 वाटी मैदा घालून इथे आपण मैद्याला भाजून घेणार आहोत। ज्या वाटीने आपण मैदा हे मोजून घेतला आहे त्याच वाटीने सगळे पदार्थ आपण हे मोजून घेणार आहोत। मैदा यामध्ये घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटांपर्यंत कमी गॅसवरती मैदा हे आपण भाजून घेणार आहोत। त्यापेक्षा जास्त वेळ भाजून घेण्याची गरज नाही। मैदा हे भाजून घेतल्यानंतर यामध्ये 1/3 कप तूप घालायचं आहे। म्हणजे पाव वाटीच्या वर 2 चमचे तूप हे पुरेसे आहे। एकाच वेळी तूप यामध्ये न घालता थोडं थोडं तूप घालत मिक्स करायचं आहे। थोडं थोडं तूप घातल्यामुळे मैदा हे तुपामध्ये चांगल्या प्रकारे शिजला जाणार। हे पूर्ण प्रोसेस करताना आपल्याला गॅसची आंच हे पूर्णपणे कमीच ठेवायचं आहे। 2-2 चमचे तूप यामध्ये घालून मिक्स केल्यामुळे मैदा हे तुपाला चांगल्या प्रकारे ऑब्झर्व करून घेणार, म्हणून थोडं थोडं तूप घालत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। तर इथे आपण बघू शकतो मैद्याला चांगल्या प्रकारे तूप हे लागलेलं आहे। एकदम स्मूथ असं टेक्स्चर तयार झालेलं आहे। तर असं टेक्स्चर तयार झाल्यानंतर यामध्ये परत तूप घालण्याची गरज नाही। असं तयार करून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे। आता हे भांडं बाजूला काढून घ्यायचं आहे आणि चमच्याने एकसारखं मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून हे थोडंसं लवकर थंड होणार। आता हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायचा आहे आणि चमच्याने हे चांगल्या प्रकारे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। हे एकदा मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 3/4 कप म्हणजेच 1 वाटीला थोडंसं कमी यामध्ये पिठी साखर घालायचं आहे, किंवा तुम्हाला जितकं गोड लागतो त्यानुसार यामध्ये कमी जास्त करून घेऊ शकता। पिठी साखर यामध्ये घालताना एकाच वेळी पूर्ण न घालता थोडं थोडंसंच यामध्ये घालायचं आहे आणि अधूनमधून टेस्ट करून बघायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण जास्त गोड होणार नाही। पिठी साखर यामध्ये घालताना हे मिश्रण थोडंसं गरमच असायला पाहिजे। जर हे मिश्रण थंड झालं असेल तर पिठी साखर यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होणार नाही। त्यामुळे हे मिश्रण गरम असतानाच यामध्ये साखर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। या पिठाला आपण हात लावू शकतो इतपत हे थंड झालेलं आहे। तर हाताने आपण एकदा मिक्स करून घेऊ आणि यानंतर याचा आपण गोळा तयार करून घेणार आहोत। आता यानंतर या पिठाचे आपल्याला 2 गोळे हे तयार करून घ्यायचा आहे। गोळे तयार करून घेतल्यानंतर दुसरीकडे एक काचेचा बाउल घ्यायचा आहे। इथे आपण स्टीलची वाटीसुद्धा घेऊ शकतो। तर याला आपण तूप लावून घेणार आहोत आणि यानंतर यामध्ये बटर पेपर ठेवायचा आहे आणि बटर पेपरला सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे। जर बटर पेपर नसेल तर इथे आपण प्लेट किंवा ट्रेचा वापर करू शकतो। ते खोलगट नसल्यामुळे स्वीट देखील लवकर बाहेर येणार। भांड्याला तूप लावून घेतल्यानंतर पिठाचा एक भाग यामध्ये घालायचा आहे आणि हाताने एक समान असं पसरवून घ्यायचं आहे। असं पसरवून घेतल्यानंतर आता दुसऱ्या पिठाच्या गोळ्यामध्ये थोडंसं फूड कलर घालायचं आहे। आपल्या आवडीनुसार यामध्ये फूड कलर घालायचा आहे। फूड कलरमध्ये 2-3 थेंब पाण्याचे टाकून जर मिक्स करून यामध्ये मिक्स केलं की ते लगेच मिक्स होऊन जाणार। तर इथे मी ग्रीन कलरचा वापर केली आहे। तर असं तयार करून घेतल्यानंतर भांड्यामध्ये जे आपण पिठाला पसरवून ठेवलं होतं त्यावरती ठेवायचं आहे आणि या गोळ्याला देखील पसरवून घ्यायचं आहे। एक समान असं पसरवून घेतल्यानंतर यावरती आपण थोडंसं ड्रायफ्रूट्स घालणार आहोत। तर यावरती आपण बदाम, काजू, पिस्ता आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यावरती आपण सजवून घेऊ शकतो। तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर यावरती झाकण लावायचं आहे आणि 30 मिनिटांसाठी किंवा 1 तासासाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत। तर इथे पूर्ण 1 तासानंतर हे फ्रीजमधून बाहेर काढून घेतली आहे। आता चाकूने साईड्स थोडंसं लूज करायचं आहे आणि हे बाहेर काढून घ्यायचं आहे, किंवा या भांड्याला गॅसवरती लाईट असं गरम केलं की हे लगेच बाहेर येणार। तर अशा प्रकारे मैद्यापासून बर्फी हे तयार झालेली आहे। तर आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये आपण हे कट करून घेऊ शकतो। तर झटपट तयार होणारी मैद्यापासून ही बर्फीची रेसिपी या रक्षाबंधनमध्ये तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।